जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो. मुंबई भारताची उद्योगनगरी खरी, पण अनेकांसाठी ती स्वप्न नगरी आहे. त्यामुळे पोटाच्या चिंतेत आज जसे अनेक चाकरमानी मुंबईत येतात, तसेच तिथला समुद्रकिनारा, गेटवे ऑफ इंडिया, राणीची बाग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अगदी बॉलिवूडच्या नटनट्यांचे बंगले पाहण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्या कमी नाही. परंतु आत्ता देशभरातून मुंबईत येणाऱ्या अनेक पर्यटकांची पावले वाकडी वाट करून बोरिवलीसारख्या उपनगराकडे वळतात. कारण मुंबई येथील बोरिवली पश्चिमेला असलेल्या गोराई खाडीच्या पलीकडे उभे आहे मुंबई येथील एक आधुनिक आश्चर्य म्हणजे ग्लोबल विपश्यना पगोडा. तर मित्रांनो, चला आपण पाहूया काय आहे हा पगोडा. त्या अगोदर मित्रांनो, एवढ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, ग्लोबल विपश्यना पगोडा हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला हा जगातील सर्वात मोठा खंबरहित पगोडा आहे. भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तिचिन्हाची जपणूक करण्यासाठी 2000 वर्षात प्रथमच हा पगोडा बांधण्यात गेला आहे. तसेच विपश्यना ध्यान साधनेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली गेली आहे. दर दिवशी या पगोड्याला 1,500 ते 2,000 पर्यटक भेट देत असतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनादरम्यानच्या काही दिवसात ही संख्या 5,000च्या वर असते. जून 2013 मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी ग्लोबल विपश्यना पगोडा हे प्रथम आश्चर्य आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेली बौद्ध धम्माची ध्यान पद्धती विपश्यना ह्या नावाने जगभरात प्रसिद्ध पावली आहे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे ध्यान होय. पाली भाषेमध्ये विपश्यना या शब्दाचा अर्थ स्वतःच्या आत डोकवणे असा होतो. मूळ भारतीय असलेले सत्यनारायण गोयंका हे आपल्या कुटुंबासह म्यानमारमध्ये राहत असत. त्यांनी तेथील केंद्रात विपश्यना शिकून घेतली. आपले आचार्य सयागईन उबाखेन यांच्याजवळ 14 वर्ष ही ध्यान पद्धती शिकून आत्मसात करून गोयंका हे 1969 मध्ये भारतात आले. भगवान गौतम बुद्धाच्या मूळ भूमीत म्हणजे भारतात या ध्यान पद्धतीची पुनरुज्जीवन रुजवण्याचे व भारतात याचा प्रसार करण्याचे काम सत्यनारायण गोयंका यांनी सुरू केले. संपूर्ण समर्पित भावनेने चालणारी ही केंद्रे आज भारतात आणि भारताबाहेर सुरू आहेत. ह्या घुमटाच्या बांधकामासाठी तब्बल 25 लाख टन बसाल्ट आणि जोधपुरी लाल दगडाचा वापर करण्यात आला आहे. तसेच ह्या एका दगडाचे वजन 500 ते 600 किलो इतके असून हे दगड क्रेनच्या साहाय्याने उचलण्यात येत असत. या पगोड्याचा डोम म्हणजे घुमट 280 फूट व्यासाचा असून हा जगातील सर्वात मोठा डोम आहे. आजवर विजापुरी इतिहास प्रसिद्ध असलेला गोल घुमट सगळ्यात मोठा स्तंभरहित घुमट म्हणून प्रसिद्ध होता. परंतु कुठलाही स्तंभ किंवा लोखंडाचा वापर न करता उभारण्यात आलेला ग्लोबल विपश्यना पगोडा हा डोम गोल घुमटापेक्षा तिपटीने मोठा आहे. पगोडा म्हणजे खरं तर आपल्या भारतीय बौद्ध स्तूपाचेच एक वेगळे रूप. बौद्ध धर्म भारताबाहेर जसा जसा आशिया खंडात पसरत गेला तसे तसे चीन, जपान, म्यानमार या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यनेसाठी ध्यानधारणेसाठी विशिष्ट वास्तुकलेची निर्मिती केली. भारतात ज्याप्रमाणे स्तूप, विहारे निर्माण झाली आणि इथे स्थापित वास्तुकला ध्यानात घेऊनच भारतातील स्तूप घुमटा आकार होते. तसेच मुंबई येथील बोरिवलीतील गोराई खाडी आणि अरबी समुद्राच्या बेचक्यात उभा राहिलेला ग्लोबल विपश्यना पगोडा असाच आहे. चला तर मित्रांनो, आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब जरूर करा. जय भीम, नमो बुद्धाय.